लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला आता सुरुवात झालेली आहे। मेसेजेस सुद्धा आलेले आहेत। पहा, 1,500 रुपये खात्यात आल्याचा मेसेज आलेला आहे। काही महिलांना 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे, तर काहींना 10,500 रुपये देखील एकत्र जमा झालेले आहेत। आज 12 जिल्ह्यांमध्ये अर्जंट पैसे वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत। आज सकाळपासून पैसे वाटप झालेले आहे आणि रात्री 12 पर्यंत हे पैसे वाटप होणार आहे आणि राहिलेले जिल्हे उद्या होणार आहेत। काल 6 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत आणि आज 12 जिल्ह्यांचा नंबर आहे। जानेवारीचा दुसरा टप्पा आज चालू होणार आहे। अर्जंट पैसे वाटप होणार आहे। आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत, पण 6 जिल्हे असे आहे की जिथे पैसेच येणार नाहीत। जिथून तक्रारी आल्यात त्यामुळे 6 जिल्ह्यात तुर्तास तरी पैसे येणार नाही। आजचे 12 जिल्हे कोणते असणार आहेत? कोणत्या 5 मुख्य बँकांमध्ये पैसे येणार आहेत? तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं नाव आणि जिल्हा सांगायचा आहे आणि ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी सुद्धा त्यांचा जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचा आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे बघूया। जर तुमचं पोस्ट ऑफिसचं खातं असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना आहे, कारण भरपूर महिलांना अजून मेसेजेस आलेले नाहीत। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर 30 सेकंदमध्ये काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आज टोटल 3 मेसेजेस येणार आहेत। 1,500 रुपये जमा होणार, नंतर लगेच 3,000 आणि लगेच 10,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल। कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येईल, कारण की फार कमी वेळ राहिलेला आहे। पटकन चेक करा, मोबाईलचा मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण आज दिवसभरात आणि रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटपाचे कडक आदेश देण्यात आलेले आहेत। चेकवर सुद्धा सह्या झालेल्या आहेत। आदिती तटकरे मॅडम काल म्हणाल्या होत्या की 26 तारखेपर्यंत सर्व महिलांना पैसे येतील, सर्व जिल्ह्यात पैसे येतील। फक्त 6 ते 7 जिल्ह्यातून खूप तक्रारी येत आहेत। अशा जिल्ह्यांमध्ये खूप प्रॉब्लेम झालेला आहे, त्या ठिकाणी पैसे मिळण्याची शक्यता आज तरी कमी आहे, कारण 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये अजून पडताळणी सुरू आहे। तुम्हालाही अजून मेसेज आलेला नसेल तर कदाचित तुमचंही नाव त्या पडताळणीमध्ये अडकलं असेल। म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे। तर आता खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महिलांना आता 3 भेटवस्तू सुद्धा मिळणार आहेत। पहा कोणत्या त्या महिलांना मोफत वस्तू मिळणार आहेत। तर पहिली म्हणजे सूर्यचूल, दुसरी मोफत वस्तू मिळणार आहे ती म्हणजे स्कूटी आणि मोफत वॉशिंग मशीन सुद्धा मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर बघितले असतील। तर यातील वस्तू मिळण्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर आजच्या 12 जिल्ह्यांची यादी तपासून बघा, कारण की पडताळणी सुरू झाल्यामुळे आजच्या 36 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आलेले आहेत, कारण त्या ठिकाणची पडताळणी सुरू आहे। काही महिला या योजनेतून बाहेर करण्यात आल्या आहेत, पण लक्ष देऊन ऐका। आज काही महिलांना 1,500 रुपये, काहींना 3,000 तर काहींना 10,500 रुपये मिळतील। आज 45 लाख महिलांचं DBT होणार आहे आणि तुम्हाला पण जर या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडायचं नसेल तर लवकर हे एक काम करून घ्या। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार जर तुमचं बँकेत आणि आधार कार्डवर नाव सेम नसेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पाठवा। आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।